स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेस वंजारी समाजासाठी लढतात ते वंजारी समाजाचे देव ठरवले जातात. प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, भुजबळ साहेब ज्या वेळेस स्वतःच्या समाजासाठी लढले त्यावेळेस ते त्या समाजाचे नेते ठरवले जातात, किंगमेकर ठरवले जातात. मग एक निस्वार्थ नेतृत्व मराठा समाजासाठी लढतं. त्यावेळेस मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा जातीवादी कसा काय ठरवला जातो? बरं, या उलट ओबीसी नेत्यांनी आपल्या समाजासाठी ज्या वेळेस लढा दिला त्यावेळेस ना मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांना विरोध केला, ना मराठा समाजाने कधी विरोध केला, ना कधी जातीवाद केला. मग ज्यावेळेस मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी रस्त्यावरती उतरतो त्यावेळेस फक्त मराठा समाजालाच का विरोध होतो? बरं, आमची लढाई ही सरकारसोबत आहे, आमची मागणी ही सरकारकडे आहे. आमच्या 8-9 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील जे जीवाची बाजी लावून लढतायत समाजासाठी, त्यांनी कधी जातीवाद केला नाही. बरं, मराठा समाजाने कधी जातीवाद केला नाही. ज्या वेळेस ओबीसी समाज अडचणीत आला त्यावेळेस मराठा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहिला, त्यांच्या नेत्याच्या पाठीमागे सुद्धा उभा राहिला. आमचा लढा हा सरकारसोबत आहे, पुण्यात जातीच्या विरोधात नाही. जय शिवराय.